वरळीतील आर्थर रोड जेल परिसरामध्ये असणारं 100 वर्षाहून अधिक असणारं हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि हेच लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यासाठी महानगरपालिकेने यांना नोटीस दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर 100 वर्षापेक्षा अधिक जुनं असल्याचं सांगण्यात येतं आणि या मंदिराच्या बाहेरच तुम्ही जर हा बॅनर बघत असाल की या बॅनरवरती आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे। आम्ही लढणार, मंदिराची जागा वाचवणार, आम्ही बिल्डरच्या घशात ही मंदिराची जागा घालू देणार नाही, अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे। मात्र हे मंदिर 15 दिवसाच्या आत याचं पाडकाम करावं, अन्यथा आम्ही याच्यावरती पाडकामाची कारवाई करणार, अशा प्रकारचं जे आहे ते आता मुंबई महानगरपालिकेने यांना नोटीस दिलेली आहे। जर पाहायला गेलं तर या परिसरामध्ये बैठी चाळी होत्या आणि या चाळीच्या अगदीमध्येच म्हणजे या जागेवरतीच हे मंदिर आहे आणि या मंदिराला दुसरी जागा देखील देण्यात आलेली आहे। मात्र स्थानिकांना हे मंदिर पाडण्यासाठी विरोध आहे। जर तुम्ही वरती बोर्ड पाहत असाल की हा जुना बोर्ड देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यामुळे हे मंदिर पाडण्यासाठी आता स्थानिकांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या आलेली जी नोटीस आहे त्या नोटीसला हे मंदिराचे ट्रस्टी असतील, स्थानिक असतील, कशा प्रकारे विरोध करतील किंवा मुंबई महानगरपालिकेला यांना काय उत्तर देईल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।